नमस्कार मित्रांनो, तर आता आपण इथून काजापासून पुढे चाललेलो आहोत. तर आता इथून जे काही काजाचा जो होमस्टे आहे ना, त्याच्याबद्दलची थोडी माहिती तुम्हाला इथले जे लोकल आहेत ते देतील. आप होमस्टे के बारे में थोड़ा बता दीजिए, नाम वगैरह, कॉन्टैक्ट नंबर. ये है लोटे होमस्टे नियर आइस हॉकी ग्राउंड. ओके. हाँ जी. तर मित्रांनो, आता जे आहात आपण निघालोय काजामधून. आपला गोप्रो जो आहे पाण्यात बुडाला होता, बट आपण त्याला चांगला सुकवला वगैरे आणि देन आता आपण पुढे निघतोय टाबो मॉनेस्ट्री या ठिकाणी. ठीक आहे. तर आपल्यातला एक जण जो आहे त्याची जरा हालत जी आहे थोडी टाईट झाली आहे. योगेश दादा म्हणून आहेत, त्याची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, त्यांना ऑक्सिजन लावावा लागला. आता त्यांना इथून डायरेक्ट लो अल्टिट्यूडला नेणार आहेत, जेणेकरून त्यांचं ऑक्सिजन लेवल व्यवस्थित होईल. तर आत्ता जो आहे आपला कॉन्वे निघाला आहे टाबो मॉनेस्ट्री या ठिकाणी. आपल्या ग्रुपमधल्या काहीतरी 16 ते 17 रायडर्स आपण पुढे निघालो आहोत. आपण अर्धेच रायडर पुढे चाललो, अर्धे रायडर्स जरा बाईकमध्ये काही काम निघालं किंवा काही गोष्टी निघाल्यात. तर ह्यांना पास होऊन दिलं, पास झालं, जागा दिलेली, पण ते म्हटलं आम्हाला पास व्हा. चलो पहिले जरा काढू, ट्रॅफिक लागली थोडीशी. समोरचं स्ट्रक्चर बघा, एक मस्तपैकी असं गोल बनवलं आहे, काहीतरी आहे चौ. सिलेंडरची लाईन बघा, आई शपथ, इकडे किती गर्दी आहे सिलेंडरच्या लाईनसाठी. खूप जास्त मोठी आपल्यासारखं सिलेंडरची लाईन होती इकडे. आणि इथून काय काय आहे, रिकॉंग मॉनेस्ट्री 199 किलोमीटर. हा इकडे मंदार माझ्या बाजूला, समोर मस्तपैकी व्ह्यू. फुल फन. गाडी गरम झाली ना एकदा की मग उचलते. तर समोरचा व्ह्यू बघा आता, मस्तपैकी डोंगर आहेत, बर्फ बिर्फ. एक शॉट घेऊ एवढा बस. गाडी बघा किती स्पीडमध्ये येतात त्या. खूप सुंदर व्ह्यू आहे. ही आजूबाजूला बघा रेतीचे डायरेक्ट डोंगरच्या डोंगर आहेत. काय सुंदर आहे ना. समोर लाईनअप चांगला चाललेला आहे. असाच जर डेलीचा लाईनअप असेल चांगलावाला तर काय वाटत नाही. स्पीड पण 50-55 मेंटेन आहे, 60. ओके. माझ्या मागे मंदार आहे. मंदारच लास्टला आहे एवढ्याच, आज टेल आहे मंदारला. बाकी सेकंड लास्ट मी, बाकी संपूर्ण रायडर पुढे आहेत. जेवढे निघालेलो तेवढे. ज्यांच्या ज्यांच्या गाड्यांमध्ये काय काय कामं निघाले ते येतील हळूहळू. आणि आता आहे ना, आपण बर्फाचे डोंगर सोडून आता आपण खालच्या साईडला चाललेलो आहोत, म्हणजे चंदीगड साईडला आपण चाललो आहोत आता. तर आजूबाजूचे डोंगर जे आहेत ना आता मातीचे आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू डोंगरावरती झाडं येतील. आता बघा का पुढे झाडं दिसायला लागले बघा डोंगरांवरती पण. असं हळूहळू बर्फाचे डोंगर पाठी राहतील आणि आपण एक एक डोंगर पुढे करत करत अंतर आपलं कव्हर करणार आहोत. समोरचा व्ह्यू बघा, ऑलमोस्ट 5-1 किलोमीटर लांबचं दिसेल. आता थोडीशी दरी आहे ना, त्याच्यामुळं नजारा आडला आहे. हा इथून बघा पूर्ण 5-1 किलोमीटरचा रोड मला सरळ सरळ दिसतोय. आहे कॉर्नरचाच रोड, पण एकदम 5 किलोमीटर स्ट्रेट दिसतोय आपल्याला, एवढा लांब आहे. आणि त्या दोन्ही डोंगरांच्या दरेमधून बर्फाचा डोंगर आहेत. फुल मस्त वेगळं, फुल एकदम. आणि खाली नदीचं पात्र आहे, खूप सुंदर आहे. आता आपण आपली स्पीड 40 ठेवली आहे. नॉर्मल 40-50. कॉनवर तर तुम्हाला समोर दिसतच असेल. गोप्रोमध्ये ना थोडं छोटं दिसतं आणि लांब दिसतं, बट व्ह्यू एक नंबर आहेत. राईट लेफ्ट हँड साईडला बघा माझ्यावरती काय खतरनाक डोंगर आहेत. आहोत आपण ना, इथे एक साईन बोर्ड लागलेला टाबोला जाण्यासाठीचा. खाली माझ्या ना राईट हँड साईडला ना नदी बरोबर आपण चाललेलो आहोत. एकदम पॅरलल रोड आहे नदीच्या खाली. नदी बघा. आता हळूहळू जो ऑफ रोड आहे, एक्स्ट्रीम ऑफ रोड पण नाही आहे, मध्ये आपला डांबराचा रोड आहे. गाड्यांना दोन्ही साईडवर जाताना धूळ जास्त उडते. कॅमेऱ्याची लेन्स एकदा पुसतो थांबा. ओके, आता नीट दिसेल अजून. खूप सुंदर आहे नदी पण. ते पॅरलल चाललंय ना, तर जरा छान वाटतंय. बरेच रायडर आहेत, बरेच व्ह्यू पॉईंट आहे. थिंक इथे काहीतरी बघा पब्लिक थांबली आहे खाली नदीवरती जाण्यासाठी. सुंदर आहे नदी. ती फुलं बघा, गुलाबी फुलं आहेत इथे, काय माहिती कुठली आहेत. आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला बघा डायरेक्ट हे जे तुम्हाला कट्स दिसतात, हे कट्स ज्याच्यामध्ये पडलेत हे हवेने पडलं, त्याच्या आतमध्ये हवा पास होते, त्याच्यामुळे ते तसे तयार झालेले आहेत. हवा पाणी हे सगळं डेंजर असतं. डायरेक्ट रेती.
हा व्ह्यू बघा, ही गाडी ही नदी पॅरल चाललो आहे आपण दोघं. आणि हा असा ओबड धोबड रस्ता, जवळजवळ 40 किलोमीटर झाले असतील आत्तापर्यंत, थोडे 35च्या आसपास काहीतरी. पण मध्ये खूप चांगला रस्ता आहे. ही जे रेजा दिसते मध्ये पडला, दगडी पडल्यात, रेजा पडलाय, गाडी स्लिप व्हायचे चान्सेस आहेत. बाकी आजूबाजूला हिरवळ आता येत चालली. आता जसं जसं खाली जाऊ तसं हिरवळ येत जाणार. जे आहोत ना, हे खाली तुम्हाला दिसतंय, खाली 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 हे सगळं सफरचंदाची बाग आहे. हो बघू, सफरचंद तर या सीझनमध्ये नाही लागत सफरचंद, पण आपल्याला बाग तर दिसली. हे बघा म्हणजे या साईडला पण नासपती पण आहेत, सफरचंद आणि नासपती आहेत. नासपती पण लागतात इकडे. काश्मीर साईडला आले तुम्ही किंवा या साईडला, ज्या साईडला थंड प्रदेशात आले ना, इकडे लागतात सगळं. हा अच्छा, मारी काय काय प्रॉपर्टी काय काय बनवलं तिकडे, एक एक प्रॉपर्टी. एक गुलाबी फुलेने मी थांबून बघणार आहेत काय आहे नक्की आहे. तर आता क्विक शिफ्टरचा वापर करू. तो 4था गिअर आहे बघा, 3रा गिअर फुल पॉवरमध्ये गाडी. ताबू मॉनेस्ट्रीच्या एंट्री पॉईंटवरती आलेलो आहोत आपण. आता तिथे ना अशी गाडी आडवी लावून फोटो काढू एक मस्तपैकी. ताबू मॉनेस्ट्री या ठिकाणचं जे वेलकम गेट आहे ना, तिथे लागलं आहे. गाड्या आपण त्याच्या आतमध्ये पार्क केल्यात, बाकीच्या जणांचं आपण वेट करतोय. काय माझी गाडी. हा काही ताबू मॉनेस्ट्रीचा व्ह्यू आणि हे डोंगर बघा. रिस्क नाही घेतली अशी एकदम. आतमध्ये आलेलो आहोत ताबू मॉनेस्ट्रीच्या समोरच एक ना व्ह्यू दिसतो. आणि ही झाडं बघा काय मस्त आहेत. हा समोर व्ह्यू आहे मस्त वेगळी, खूप सुंदर आहे. आता जाऊ ताबू मॉनेस्ट्रीमध्ये, बघू आतमध्ये काय काय आहे सर्व. इकडे कदाचित लोक राहतात पण आहे बघा. हे सफरचंदाचं झाड आहे दिसतंय ना. हे बघा किती सुंदर आहे, खूप मस्त वेगळी. डोंगर बघा मागचे, त्याच्यानंतर ढगं बघा काय मस्त वेगळी. आणि हे पण इथं काहीतरी आहे, बघू तिथं जाऊन बघू आपण. इथे ना बरेच लोक आहेत. अर्धा महाराष्ट्र इकडं आलं, अर्धा महाराष्ट्र. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आता आपण इकडे चाललेलो आहोत. इकडे काहीतरी ना असं ते गोल फिरवतात बघा, ते आहे इकडे. खूप सुंदर आहे. हा माझ्या मागचा असं काही हे स्ट्रक्चर आहे. तर जाऊ बघू ते पुढचं काय काय आहे. इथे थोडं चाललं तरी श्वास भरतं. आणि सफरचंदाची झाडं आहेत. हा बघा एक छोटा सफरचंद लागलाय, सफरचंद किंवा नाशपती काहीतरी आहे. सफरचंदच आहे, लाल लाल होत चाललंय बघा. हा बघा इथे सफरचंद. जाऊ व्ह्यू बघा यार काय सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे, खूप मोठा आहे. ह्याच्यावरती सगळ्यांना मंत्र लिहिलेले असतात आणि हे फिरवलं जातं. आणि ते 1989 पासूनचं आहे हे. इथे लिहिलेली डेट ही बघा इथे. आणि हे स्ट्रक्चर बघा. तर आत्ता जे आहे माझ्या समोरचं एक स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर बघा काय मोठं आहे, खूप मोठं स्ट्रक्चर, खूप मोठं. एक त्या साईडचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. पण हे ढगं बिगं बघा काय मस्त आलेत, खूप सुंदर आहे. तर आपण जे आहोत ताबू मॉनेस्ट्रीच्या इथे आहोत. इथं ताबू मॉनेस्ट्रीचं लिहिलेलं आहे इसवी 996 AD, एवढं जुनं आहे. इथं सगळं पॉईंट. आता जाऊ ताबू मॉनेस्ट्रीमध्ये आणि आता आतमध्ये बघू काय काय आहे. आपण इथं सगळं हे स्ट्रक्चर मागचं. इकडे पण बरंच काय काय आहे बघा. इकडे ना वरती 3 पॉईंट आहेत. हे पॉईंट दिसत आहे 1 2 3. काय काय माहिती, बघू आतमध्ये जाऊ. आणि हा काय एंट्रन्स सगळं मातीचं आहे, मातीचं. जाऊ आतमध्ये. ही ॲक्च्युअल मॉनेस्ट्री आहे. सुंदर आहे खूप बघा. तरी बसायला काय काय बनवलं आहे. हे बघा, ही जागोजागो दिसले आम्हाला. इथले ना ढगं खूप मस्त येतात. ते हे सगळं खाली लाकडाचं आहे. हे गोष्टी बघू असं वाटतं इजिप्तमध्ये आलो आहे, एवढं जुनं आहे. काहीतरी लिहिलं इथं. ही फुलं बघा कसली आल्यात. द गोल्डन टेम्पल, पण बंद केले टेम्पल. काय भारी आहे. आता जाऊ थोडं पुढं. हा हे काय व्ह्यू येतोय हा. जाऊ थोडं पुढं. आता इथं बघू आतमध्ये हे काय आहे ते.
इकडे ना बरंच काय काय स्ट्रक्चर बनवतात. हे स्ट्रक्चर बघा काय समजत नाही आहेत, पण काय भारी आहे. असं वाटतं इजिप्तमध्ये आलं, इजिप्तमध्ये. हा काही नाही, खूप सुंदर आहे हे स्ट्रक्चर. तर जाऊ एक्सप्लोअर करू आपण काय काय आहे अजून ते. काय मस्त आहे, खूप सुंदर आहे. इकडे खूप सारे असे स्ट्रक्चर बनवतात. स्ट्रक्चरचं आपल्याला काही माहिती नाही एक्झॅक्टली आहे काय. इथे पण आहे, इथे पण आहे मस्तपैकी. हे पण काहीतरी टेम्पल आहे, पण बंद केलेलं आहे. दोन्ही साईडला असं आहे काहीतरी. हा डोर बघा, अशा नक्षीकाम केलं डोरवर दिसतंय. खूप सुंदर आहे. थोडं झूम इन करतो बघा, नक्षीकाम खूप मस्त आहे. काय मला जरा समजत नाही आहे. आय होप तू माझ्या जॅकेटमध्ये नसेल. खूप मस्त आहे. दगड का गोळा केलं काय समजायला मागत नाही. हा बघा काय मस्त मस्त आहे. अशा आतमध्ये नक्कीच काहीतरी असणार आहे. आता एवढं कोणी करून ठेवणार आहे याला. झाडं बिडं दगडांचा काहीतरी कॉन्सेप्ट आहे इथे आईच्या गावात. हे काय शोज खड्डा किंवा काहीतरी असं बनवलं इथे. छान आहे पण हे मस्त आहे, सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. बाई याच्यावर नक्षा बनवल्यात. पेंडा आणि माती मिक्स केल्या आणि तिचा लेप आहे. आता जे आपण आहोत ताबू मॉनेस्ट्री करून क्यू मॉनेस्ट्री या ठिकाणी चाललो आहोत. इकडे काही बोर्ड लिहिलेले आहेत. तर बोर्डवरती आता इकडून दिसत नाही प्रॉपर बोर्ड, आपण बघू आणि मग त्या साईडला जाऊ. समोर बघा बुद्धिस्टमध्ये लिहिलेलं आहे थँक्स अँड विजिट अगेन. चलो एकदम तिकडे लांब लचक बघा काहीतरी आहे. आणि हा एक इकडे ग्रुप घेऊन आला आहे. खूप मोठा ग्रुप आहे यांचा पण. कमीत कमी ना 30 ते 40 गाड्या आमच्या लाईनीत चाललेल्या आहेत आता. हां तुम्हाला जरा मी सॅडल करून व्ह्यू दाखवतो आधी. हा सॅडल केला मी. हा व्ह्यू बघा पुढे फुल खतरनाक आहे. आपले सगळे रायडर्स आहेत सगळे. आता ना एक समोर तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी बघा. मस्त आहे. लेअर दगडांच्या लेअर झाल्यात डायरेक्ट. थोडंसं जरा थ्रिलिंग आहे बट मस्त मस्त व्ह्यू आहेत. आत्ता इकडचे डोंगर बघा तुम्ही, सगळे ब्राउनिश रंगाचे झालेत. तर आत्ता जो आहे आपला ऑफरोडचा पॅच स्टार्ट होणार आहे. समोरच आहे ऑफरोडचा क्यू मॉनेस्ट्री. काहीतरी कोड होता, कोड 17th आर्मीचा कोड असेल. आता आहे ना ही साईडलाच नदी आहे. थोडंसं आता पाणी दिसत नाही, नाही तर पाणी एवढा फोर्सने येत आहे ना खाली आणि पूर्ण गढूळ पाणी आहे, गढूळ बघा. पाण्याचा फोर्स बघा किती आयुष्य खतरनाक आहे. आता तरी कमी आहे पाणी. नदीचं पात्र बघा केवढं मोठं आहे. एकदा तर आता आपण आलेलो क्यू मॉनेस्ट्री या ठिकाणी. इथे बघा हे क्यू मॉनेस्ट्रीचा हे आहे हा पूर्ण व्ह्यू. आणि इकडे ही मॉनेस्ट्री आहे ॲक्च्युली. तिथे जाऊ आपण आता पुढे. व्ह्यू बघा यार काय सुंदर आहे. रोड एवढा खराब आहे ना इथे यायला. मध्ये मध्ये डायरेक्ट रोड तुटला आहे आणि डायरेक्ट हे आलं आहे, पाणी निघालं आहे रोडमधून. तर आत्ता इथे आतमध्ये आलेलो आहोत. आता इथला पहिले व्ह्यू दाखवतो. इथे ना झेंड्याचा स्तंभ असतो बघा, तो आहे. त्यानंतर इथं माहिती लिहिलेली आहे. पण हा पॉईंट बघा यार काय सुंदर आहे. इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. बट आधी हा पॉईंट बघा. आर्मीच्या गाड्या बघा इथं डायरेक्ट.
आम्ही आलेलो क्यू मॉनेस्ट्रीला. मॉनेस्ट्रीच्या इथे जी काही मम्मी आहे ना ती इथेच आतमध्ये आहे. आता आतमध्ये गर्दी आहे, आपण आतमध्ये जाऊ आणि मग बसू. तोपर्यंत इथं माहिती लिहिलेली आहे सर्व. गिव मॉनेस्ट्री इथे सर्व लिहिलेलं आहे गिव मॉनेस्ट्रीचं. फायनली त्या मम्मीच्या इथे आलेलो आहोत आपण. बघा दात अजूनपर्यंत प्रिझर्व, सर्व प्रिझर्व आहे. डोळे बघा, डोळे डायरेक्ट ब्लॅक झालेत. आपण जे आहोत क्यू मॉनेस्ट्रीवरून आपल्या हॉटेल स्टे जिथे आहे तिथे चाललेलो आहोत. आता थोडीशी ट्रॅफिक लागली, एवढं क्लिअर करू. तुम्हाला डायरेक्ट मी हायवेला भेटतो. आत्तापासून जो आहे आपला ऑफरोड संपलेला आहे. आत्तापासून आपण BROचे जे रोड आहेत त्या रोडने चाललेलो आहोत. पुढं मस्तपैकी रोड बघा किती सुंदर आहेत. फुल याच्या डांबराचे रोड आहेत. आजूबाजूला प्रॉपर फेन्सिंग. हा जो आता गेला तो मार्शल आहे आपला. ओके, त्याच्या पुढे नाही काढत आहे. समोर बघा यार काय सुंदर ढगं झालेत. आणि जे आम्ही चाललोय ना तर घाटालूप्स कसे लडाखमध्ये तशा पॅचेस आहेत. आम्ही डोंगर चढत चाललो आहे आणि घाटालूप्समध्ये रोड खूप खराब आहेत, पण हे फुल स्मूथ डांबराचे रोड आहेत BROनी बनवलेले. ही बाप रोड आहेत बाप, अगदी रेसिंग ट्रॅक. फुल गुळगुळीत रोड आहेत, गुळगुळीत. काय सुंदर आहे, डायरेक्ट डोंगरांमधून चाललोय. बाई समोर बघा काय मस्त आहे. शपथ आहे. तर आत्ता जे पूर्ण नाईटमध्ये राईड करतोय आम्ही. थंडी वाजायला लागली आम्हाला आता. तर आत्ता आपण आहोत स्पिलोमध्ये. हे काही असं जेवण आहे. चपाती आहे, सलाड आहे आणि ही पनीरची भाजी आहे. इकडे बटाट्याची पण भाजी आहे. बटाट्याची भाजी घेतली नाही आपण, थोड्या वेळानंतर घेऊ जरा.